कोल्हापूर शहरात बिबट्याचा वावर। कोल्हापूर शहरातील नागरी वस्तीवर बिबट्याचा हल्ला। हॉटेलच्या कंपाऊंड वॉलवरून उडी मारत केला हॉटेलमध्ये प्रवेश। हॉटेल परिसरातील माळी आणि कर्मचाऱ्यावर केला हल्ला। पकडण्यासाठी आलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यावरही घातली बिबट्यानं झडप। अथक परिश्रमानंतर गुंगीचं इंजेक्शन देत केलं बिबट्याला जेरबंद। पहा कोल्हापूर शहरात घडलेला थरारक प्रसंग। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। पुणे नाशिक जिल्ह्यापाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातही बिबट्यानं हैदोस घातलाय। कोल्हापूर शहरातील भरवस्तीत बिबट्या घुसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। या बिबट्याने हॉटेल कर्मचारी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यावरही हल्ला केल्यानंतर या बिबट्याला कसं जेरबंद करण्यात आलं, पाहुयात हा थरारक घटनाक्रम। शनिवारी रात्री मेरी वेदर ग्राउंड परिसरात काही वाहनधारकांना रस्त्याच्या कडेला बिबट्या दिसल्याचं सांगण्यात आलं होतं। सुरुवातीला तो परिसरातील झाडीत दिसला आणि काही वेळानं तो थेट विवेकानंद कॉलेज जवळील वुडलँड हॉटेलमध्ये घुसला। उच्चभ्रू वस्तीत घडलेल्या या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। वन विभागाचे अधिकारी या बिबट्याचा शोध घेत होते। हॉटेलमध्ये प्रवेश करताना बिबट्याने एका बंगल्याच्या कंपाऊंड वॉलवरून उडी मारली आणि थेट हॉटेलच्या बागेत शिरला। त्यावेळी बागेतील माळी काम करत होता। बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली। यात माळी किरकोळ जखमी झाला। त्यानंतर बिबट्याने हॉटेलमधील प्लेट धुत असलेल्या निखिल कांबे या व्यक्तीवरही हल्ला केला। तो सुदैवानं बचावला पण जखमी झाला। त्यानंतर बिबट्या वुडलँड हॉटेलमधून बाहेर पडून शेजारी असलेल्या BSNL कार्यालयात गेला। तिथून तो थेट महावितरण कार्यालयात घुसला आणि एका चेंबर मध्ये लपून बसला। वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, मात्र बिबट्याला पकडताना वनरक्षक ओंकार काटकर यांच्यावर त्याने हल्ला केला। सुदैवानं त्यांना गंभीर दुखापत झाली नाही। या घटनेनंतर वन विभागानं परिसर सील करून बिबट्याचा शोध सुरू केला। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्या बसलेल्या चेंबरच्या सभोवताली जाळ्या लावून इतर जाळ्या, लोखंडी गार्ड, काठीसह मोठे पथक चेंबर जवळ आलं। बिबट्याला हुसकवतात बिबट्या बाहेर आला आणि त्याने पथकावर झडप घातली, पण जाळी गार्डसह सर्वांनीच त्याला खाली पाडून दाबून धरलं आणि बंदुकीनं गुंगीचं इंजेक्शन दिलं। थोड्या वेळानं बिबट्याची हालचाल मंदावली आणि गुंगीनं तो निश्चित पडला। त्याला जाळीसह उचलून वन खात्याच्या व्हॅन मधून नेण्यात आलं आणि परिसरातील नागरिकांनी शासकीय यंत्रणेनं सुटकेचा निश्वास सोडला। आम्हाला सकाळी 11च्या दरम्यान माहिती मिळाली की MACBच्या आवारामध्ये बिबट्या आलेला आहे आणि तो वुडलँड हॉटेलच्या परिसरात आहे। मग वुडलँड हॉटेलच्या इथं परिसरामध्ये आम्ही रेस्क्यू टीम आणि पोलिसांसह आलो असता त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की MACBच्या आवारामध्ये तो बिबट्या कंपाऊंडवरून गेलेला आहे। त्यावेळी आम्ही रेस्क्यू टीमबरोबर इथं आलो आणि त्यावेळी पाहिलं असता सगळीकडे शोधाशोध चालू होती। एकदम मोजकेच लोक होती त्यावेळी। मग आम्ही शोधाशोध करताना MACBचं एक जुनं कार्यालय आहे मागच्या साईडला, त्या मागच्या तिथं एखाद्या चेंबर आहे, त्या चेंबरमध्ये तो लपून बसला होता। ती शोधाशोध करताना ओंकार काटकर नावाचा रेस्क्यूचा एक जवान होता, तर त्यानं तो पुढं गेल्यानंतर त्याच्यावर हल्ला त्या बिबट्याने केला। बिबट्या हा पूर्ण वाडीचा बिबट्या आहे। विवेकानंद कॉलेजच्या जवळच्या परिसरामध्ये सध्या एक बिबट्या आलेला आहे। साधारण एक तासभरापासून इथं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। एक पोलीस कर्मचारी आणि एक वन विभागाचा कर्मचारी याच्यामध्ये जखमी झालेले आहेत। त्यांच्या जखमांवरती किरकोळ जखमा आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि वन विभागाचे पूर्ण टीम, पोलिसांची टीम, महानगरपालिका आणि डिझास्टर मॅनेजमेंटची सर्व टीम यांचं एकत्रितपणे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे। आमचं लोकांना आवाहन राहील की बिबट्याला बघण्यासाठी म्हणून या ठिकाणी गर्दी करू नये, जेणेकरून रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आणि लवकरच सर्व विभागांच्या प्रयत्नांनी या बिबट्याला पकडण्यात यश येईल।
पुणे नाशिक जिल्ह्यासह कोल्हापूरमध्येही बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर पाहायला मिळतोय। कोल्हापुरात बिबट्यानं घातलेल्या हैदोसोनंतर सर्वच नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। नाशिक, पुणे आणि कोल्हापूरमधील बिबट्यांचा वन विभागानं बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून केली जाते। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।